हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10व्या वर्गातल्या मॅथ्स 2 म्हणजे जॉमेट्री याच्यातला थर्ड चॅप्टरला आपण स्टार्ट करणार आहोत. या चॅप्टरचं नाव आहे सर्कल. या सर्कलचा पहिला पार्ट आता आपण पाहूयात, ज्याच्यामध्ये टँजंट थेरम पर्यंत आज आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे सुरुवातीची जी माहिती आहे सर्कलची ती आपण यामध्ये बघणार आहोत. या चॅप्टरचा जर का आपण SSCच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अतिशय महत्त्वाचा आणि थोडासा विद्यार्थ्यांना क्लिष्ट असा वाटणारा हा चॅप्टर आहे. परंतु जर आपण 8व्या 9व्या वर्गातला म्हणजे बेसिक जर का नॉलेज आपल्याजवळ असेल त्याचं, तर हा सर्कल हा अतिशय सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. अतिशय चांगला असा हा चॅप्टर आहे. आपण पाहूयात आता या सर्कलमध्ये काय काय आहे. सर्वात पहिले आपल्याला बघायचे होते की या चॅप्टरमध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. यामध्ये आपण पहिलाच जर का पाहिला, पहिला पॉइंट आहे सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स. यामध्ये आपण बघणार आहोत की 1, 2 आणि 3 पॉइंट्सला मधून कसे सर्कल जातात, किती सर्कल जातात. विल डिस्कस ऑन इट. सेकंड पॉइंट आहे सेकंड अँड टँजंट. यामध्ये आपल्याला बघायचं आहे, आपण 9व्या वर्गातच झालेलं आहे आपलं, की सेकंड म्हणजे काय, टँजंट म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर त्याच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. थर्ड टॉपिक आहे सर्कल्स टचिंग इच अदर. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो येतो आहे आर्क ऑफ अ सर्कल. जर या चॅप्टरचे आपण 2 भाग पाडले तर पहिले 3 पॉइंट मिळून एक पार्ट येतोय सर्कलचा, आणि त्याच्यानंतरचे जे काही पार्ट्स आहेत ते येतील आपल्याला सेकंड पार्ट मध्ये सर्कलच्या. आर्क ऑफ अ सर्कल यामध्ये इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क हा कन्सेप्ट आपण बघणार आहोत. याच्यामध्ये पुढे जर आपण बघितलं तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम सुद्धा आहे, आणि तो कशा प्रकारे प्रूव्ह करायचा ते आपण यावेळेस बघणार आहोत. यानंतरचा जो पॉइंट येतो आहे तो आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, हे आपल्याला या पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा चॅप्टर आहे. आता आपण याची लेट अस रिकॉल आपण काय काय झालेलं होतं. सुरुवातीला आपण डेफिनेशन पाहूयात. सर्कल, व्हॉट इज अ सर्कल? सर्कल, इट इज locus of point which are fixed, which are equidistant from a given fixed point. म्हणजे एक कुठला तरी एक फिक्स पॉइंट आहे, एका प्लेनवर एक फिक्स पॉइंट केलेला आहे, आणि त्या पॉइंट पासून सारख्या अंतरावर जितके पण पॉइंट्स आहे त्या सर्व पॉइंट्सचा लोकस म्हणजे त्या पॉइंट्सचा सर्व सेट याला आपण म्हणत असतो सर्कल. यामध्ये सेंटर, सेंटर म्हणजे जो फिक्स पॉइंट असतो. जसं की आता याच्यामध्ये आपल्याला डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला की हा एक रेड डॉट मध्ये दिलेला आहे. इट इज नोन ॲज अ सेंटर. इट इज अ फिक्स पॉइंट ऑफ सर्कल. ओके, त्यालाच आपण म्हणत असतो सेंटर. यानंतर पुढे जर आपण बघितलंय तर पुढचा पॉइंट येईल रेडियस. सर्कलवरचे जे काही पॉइंट आहे त्यापैकी कुठला तरी एक पॉइंट आणि सेंटर ऑफ अ सर्कल यांना जॉईन करणारी जी सेगमेंट असते त्या सेगमेंटला आपण म्हणत असतो रेडियस. सो वी नो दॅट सर्कल हॅव इनफायनाइट नंबर ऑफ रेडियस. आपण बऱ्याच काही रेडियस आपण सर्कलला ड्रॉ करू शकतो. सर्व सर्कलची सर्व रेडियस या सेम असतात. यानंतरचा जर का आपण पॉइंट पाहिला तर तो येतो आहे डायमीटर. डायमीटर म्हणजे काय की अशी एक सेगमेंट की जी सेंटर मधून जाते आहे आणि पॉइंट ऑन सर्कलला सुद्धा इंटरसेक्ट करणारी असते. म्हणजे याचाच अर्थ काय झालेला आहे की रेडियस पेक्षा डायमीटर जर का आपण बघितली तर ती डायमीटर 2 टाइम्स असते. म्हणजे इन अदर वर्ड वी कॅन से दॅट रेडियस इज ऑलवेज हाफ ऑफ अ डायमीटर. त्यानंतर पुढे पाहूयात आपण कॉर्ड. कॉर्ड म्हणजे हे डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला या प्रकारे, ही आहे याची कॉर्ड. या कॉर्ड मध्ये तुम्हाला दिसत आहे की या सेगमेंटचे दोन्ही एंड पॉइंट हे कुठले तरी पॉइंट ऑन सर्कल आहे. कुठले तरी पॉइंट ऑन सर्कल आहे म्हणजेच याला आपण म्हणत असतो कॉर्ड. सेगमेंट जॉइनिंग एनी एंड पॉइंट ऑन सर्कल
इज नोन ॲज अ कॉर्ड. त्याच्यानंतर पुढे जर आपण म्हटलं, एक प्रश्न असा विचारला गेला होता की सर्वात मोठी कॉर्ड कोणती आहे सर्कलची, तर याचं उत्तर आहे डायमीटर. डायमीटर ही पण एक प्रकारची कॉर्ड आहेच. त्यानंतर आपण त्याचे काही प्रकार पाहूयात. सर्कल्सचे प्रकार हे सर्व आपलं झालेलं आहे, थोडक्यात बघूयात. कॉन्ग्रुएंट सर्कल्स. कॉन्ग्रुएंट सर्कल्स असे दोन सर्कल्स ज्यांच्या रेडियस कॉन्ग्रुएंट आहे, याला आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट सर्कल. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे दोन्ही पण सर्कल कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत आणि त्या दोन्हीचे पण रेडियस सेम आहे, त्याच्यामुळे यांना आपण कॉन्ग्रुएंट सर्कल्स असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा जो पार्ट येतो आहे तो आहे कॉन्सेंट्रिक सर्कल्स. The circles having same origin is known as concentric circles. हे आपल्याला डायग्राम मध्ये दिसेल पुन्हा. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे या अशा प्रकारे ती कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत. या दोन्ही सर्कलचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की सेंटर हा एकच आहे आणि सर्कल याच्यानंतर आपण वेगवेगळ्या रेडियसचे ड्रॉ करू शकतो. इट इज नोन ॲज कॉन्सेंट्रिक सर्कल्स. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे इंटरसेक्टिंग सर्कल्स. इंटरसेक्टिंग सर्कल्स. आता या इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये इंटरसेक्टिंग म्हणजे एकमेकांना छेदणारी. आता हे इंटरसेक्टिंग सर्कल्स या प्रकारे दिसतील तुम्हाला. बघा ही डायग्राम दिसते तुम्हाला. इंटरसेक्टिंग सर्कल्स. इंटरसेक्टिंग म्हणजे जे सर्कल्स एकमेकांना दोन पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करतात त्यांना म्हटलं जातं इंटरसेक्टिंग सर्कल्स. टचिंग सर्कल्स हा पॉइंट आपण नंतर बघणारच आहोत. थोडक्यात तरी पुन्हा एकदा सांगतोय, टचिंग सर्कल्स मध्ये ज्याप्रमाणे इंटरसेक्टिंग सर्कल्स मध्ये दोन सर्कल एकमेकांना टू डिफरंट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करतात ते झाले इंटरसेक्टिंग. आणि जे फक्त एकाच पॉइंट मध्ये टच करतात आहे त्यांना म्हटलं जातं टचिंग सर्कल्स. आता हे टचिंग सर्कल सुद्धा दोन प्रकारे असतात, इंटरनली टचिंग सर्कल्स अँड एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. पुढे पाहूयात आपण. नेक्स्ट पॉइंट असा आहे आपला जो पहिला पॉइंट आहे, आता आपण एसएससी चा फर्स्ट पॉइंट आहे जो की सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 और 3 पॉइंट्स. आता सुरुवातीला आपण बघूया सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट. आपण जर का विचार केला तर एका प्लेनवर एक पॉइंट घेतला तर त्याच्यापासून कितीही पण आपण सर्कल्स काढू शकतो. डायग्राम मध्ये दिसेलच तुम्हाला. आता ह्या P1 हे जर का आपण समजा एक पॉइंट फिक्स पॉइंट घेतलेला आहे तर तुमच्या इथे लक्षात येईल, हे बघा या प्रकारे हा एक सर्कल दिसतो आहे, त्याचप्रमाणे हा दुसरा पण सर्कल आहे. असे आपण बरेचसे सर्कल काढू शकतो जे की पॉइंट पी मधून जात आहे. याचाच अर्थ आपण काय म्हणू शकतो की सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट आर इन्फायनाइट सर्कल्स. त्यातला जाता दुसरा पॉइंट, जर काय 2 पॉइंट दिलेले आहेत आपल्याजवळ, एका प्लेनवर जर 2 पॉइंट्स दिलेले असतील तर किती सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. डायग्राम मध्ये दिसतं ते तुम्हाला. समजा P2 आणि P3 असे दोन जर का पॉइंट घेतले एका प्लेनवर तर तुम्हाला दिसतच आहे. या इथून हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, हा एक सर्कल जातोय या P2 आणि P3 मधून, हा दुसरा सर्कल जातोय, हा तिसरा सर्कल जातो. याचप्रमाणे असे आपण इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स आपण याच्यामधून ड्रॉ करू शकतो. म्हणजेच याच्यावरून आपण हे सांगू शकत होतो की इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल पासेस थ्रू अ फिक्स पॉइंट and also infinite number of circles can pass through 2 different points. आता आपल्याला बघायचं आहे 3 पॉइंट्स, सर्कल पासिंग थ्रू 3 पॉइंट्स. आता 3 पॉइंट दोन प्रकारे असू शकतात. एक तर ते कोलिनियर असू शकतात किंवा नॉन कोलिनियर असू शकतात. जर 3 पॉइंट आपल्याला जे दिलेले 3 पॉइंट आहेत ते समजा नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील, नॉन कोलिनियर म्हणजे जे पॉइंट्स एका लाईनवर नसणार आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी असेल, तरच आपण याच्यामध्ये बघू शकतो की फक्त one and only one circle can pass through 3 non-collinear points. या इथे दिसतंय तुम्हाला P4, P5, P6 हे पॉइंट्स घेतलेत आपण आणि याच्यावरून फक्त एकच सर्कल पास होऊ शकते आहे. आता याच्या विरुद्ध समजा आता इथे दिसतंच आहे, देयर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. महत्व कशाचं आहे की याच्यासाठी 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स असले पाहिजेत. दे शुड बी 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. आता मात्र जर ते पॉइंट्स जर याला आपण म्हणू शकतो की कोलिनियर असतील, कोलिनियर असेल, डायग्राम मध्ये आपण बघूया.
डायग्राम नुसार आपल्याला दिसतंय की P7, P8, P9 हे 3 पॉइंट आहेत जे की एका लाईन वर येतात आहे, त्यांच्यामधून सर्कल पास होऊ शकतच नाही. म्हणजेच याला आपण म्हणू शकतो की नो सर्कल कॅन पास थ्रू थ्री कोलिनियर पॉइंट्स. अशा प्रकारे हा जो पहिला काही कन्सेप्ट आहे सुरुवातीला याच्या आधीचा, हे आपण क्लिअर करून घेतलंय आतापर्यंत. यानंतरचा पुढे आता आपल्याला पॉइंट बघूयात, टँजंट अँड सेकंड. काय आहे टँजंट आणि सेकंड, एकदा आपण याची डेफिनेशन्स पाहून घ्या आणि त्याच्यानंतर पुढे लगेच आहे टँजंटच्या काही प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर पुढच्या पॉइंट मध्ये येत आहे सेकंडच्या काही प्रॉपर्टी आणि नंतर कंबाइनली टँजंट आणि सेकंड ह्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये. ओके, आता आपण टँजंटची डेफिनेशन पाहूयात. व्हॉट इज टँजंट? इथे तुम्हाला सर्कल दिसतोय, या सर्कल मध्ये अशी लाईन की जी या टँजंटला फक्त एकाच पॉइंटला इंटरसेक्ट होते आहे. इंटरसेक्ट होते म्हणण्यापेक्षा जी फक्त एकाच पॉइंटला टच होते आहे त्याला आपण म्हणत असतो टँजंट. So the line which touches the circle in one and only one point is known as tangent. आता पाहूयात, हे पाहिजे इथे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे की ही जी लाईन आहे ही या सर्कलला फक्त एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेली, टच झालेली दिसते आहे. याच्यामुळे याला आपण टँजंट म्हणतो. आणि ज्या पॉइंट मध्ये समजा हा इथे जो पॉइंट दिसतोय तुम्हाला, हा पॉइंट, सपोज हा पॉइंट आहे P, तर या पॉइंट P ला म्हटलं जातं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. याला काय म्हणणार आहे आपण? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. याच्यावरूनच आपल्याला पुढे एक प्रॉपर्टी बघायची आहे, हे महत्वाचं आहे. P मीन्स पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, पुढे जाऊयात. सेकंड. व्हॉट इज द सेकंड? ज्याप्रमाणे टँजंट ही फक्त एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणारी लाईन असते, त्याचप्रमाणे सेकंड इज अ लाईन विच इंटरसेक्ट थ्रू द सर्कल, म्हणजे जी सर्कलच्या आतून छेदून जाते अशी लाईन. म्हणजे याला दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर विच टचेस द सर्कल इन टू डिफरंट पॉइंट्स. in two different point, that line is known as secant. म्हणजे आता हा सर्कल आहे आणि या सर्कल मध्ये ही जी लाईन तुम्हाला गेलेली दिसते आहे, ही यामध्ये तुम्हाला दिसेल या पॉइंट मध्ये आणि या पॉइंट मध्ये दोन्ही पॉइंटला इंटरसेक्ट केलेलं दिसतंय, टच क्रॉस करून छेदून गेलेली आहे, म्हणून या प्रकारच्या याला म्हटलं जातं सेकंड. सो द सेकंड इज लाईन which touches the circle in two different points. पुढे जाऊयात, ही झाली लाईन. नेक्स्ट पॉइंट आता आपल्याला बघायचा आहे, ज्याला आपण म्हणूयात टँजंट थेरम. हा आहे टँजंट थेरम, अतिशय महत्वाचा पहिला जो थेरम आहे. मी आताच सांगितलंय तुम्हाला, पहिले आपण बघणार आहोत, पहिली प्रॉपर्टी बघणार फक्त टँजंटची, त्याच्यानंतरची सेकंडची, आणि नंतर मग टँजंट आणि सेकंड यांच्यातली. सगळ्यात महत्वाचा जो पहिला थेरम आहे टँजंट थेरम, नेमकं काय आहे तर आपण त्याचं स्टेटमेंट बघतोय. हे अ टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस, is perpendicular to radius at point of contact. जिथे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथे जर का एखादा टँजंट असणार आहे तर तो आणि रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. हे असं आता आपल्याला पुढे चेक बघायचं आहे. गिव्हन आता सध्याच्या माहितीप्रमाणे आपल्या जवळ एवढंच आहे फक्त. गिव्हन मध्ये लाईन L इज अ टँजंट. लिसन, हा एक ही लाईन इथे दिसते तुम्हाला, ही लाईन L इथे, पुन्हा एकदा लाईन L, ही लाईन दिसते तुम्हाला, जी की या पॉइंट O, जे की सेंटर आहे त्या सर्कलचं, याला टँजंट आहे ऍट पॉइंट A. सो गिव्हन मध्ये बघूयात आपण, लाईन L इज अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर O ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट A. नाव टू प्रूव्ह दॅट या लाईन L, आता हा A जर का पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तर OA ही काय असायला पाहिजे, त्याची रेडियस. म्हणजे तुम्हाला हे प्रूव्ह करायचंय की OA इज परपेंडिक्युलर टू लाईन L.
सो टू प्रूव्ह दॅट लाईन एल इज परपेंडिक्युलर टू ओ ए. आता इथून आपला स्टार्ट होत आहे थेरम. जर आपल्याजवळ काही माहिती दिलेली असेल तरच आपण त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे, परंतु आपल्याला फक्त एवढंच दिलेलं आहे की एक टँजंट आहे बा आणि एक रेडियस आहे. आता ज्यांनी ह्याने जे दिलेलं आहे की आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की ती एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. आपण कॉन्ट्रडिक्शन मेथड यूज करणार आहोत त्याच्यामध्ये. आता कॉन्ट्रडिक्शन मेथड म्हणजे काय असतं की जे आहे ते रॉंग आहे असं समजून कुठेतरी आपण पुढे 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 प्रूफ करत जायचं आणि एक स्टेटमेंट आपल्याला असं मिळून जातं की ज्या स्टेटमेंट मध्ये आपण जे अज्युम केलेलं होतं ते बरोबर असूच शकत नाही. याला म्हटलं जाते कॉन्ट्रडिक्शन मेथड. म्हणून मग आपण काय केलं, अज्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट OA. समजा जर का ती लाईन एल ही सेगमेंटला परपेंडिक्युलर नाहीये असं जर का आपण अज्युम केलं तर याचा अर्थ काय होणार आहे, आणि आपण सपोज केलेलं आहे की सेगमेंट OB इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन एल. समजा OB ही सुद्धा लाईन एल वर परपेंडिक्युलर आहे. OA तर आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त OB सुद्धा परपेंडिक्युलर आहे. याचाच अर्थ काय आहे की बी म्हणजे थोडक्यात काय की ए आणि बी हे दोन्ही पण पॉइंट सेम नाहीयेत, ते कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस केलेले आहेत. जसं की आता इथे तुम्हाला दिसत आहे की बी हा या इथे पॉइंट दिसतोय आणि हा ए या इथे दिसतोय. हा ए बी हे वेगवेगळे दिसत आहेत तुम्हाला. हे पहा या इथे, एक मिनिट, खालच्या डायग्राम मध्ये बघू शकता. हा एक बी इथे पॉइंट दिसतोय आणि हा इथे ए. दिस टू पॉइंट्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर, म्हणजे थोडं डिफरंट. नाउ टेक अ पॉइंट सी ऑन लाईन एल. आता आपण अज्युम करूयात की समजा आपण त्याच्यामध्ये एक पॉइंट अजून असा घेतला की ज्याच्यामध्ये ए बी आणि सी यांच्यामध्ये बिटवीननेस आहे. इट मीन्स दॅट बी लाईज इन बिटवीन ए अँड सी. आणि असं घेतलेलं आहे की जेवढं डिस्टन्स एबीचं आहे तेवढंच डिस्टन्स बीडीचं बीएचं आहे तेवढंच बीसीचं पण आहे. समजा या दोघांमधलं डिस्टन्स सेम आहे. ओके, नाउ वी विल थिंक इन ट्रायंगल ओबीसी आणि ओबीए या ट्रायंगल मध्ये बघू आपण. हा ट्रायंगल ओबीसी, ठीक आहे, ओबीसी आणि ओ बी आणि ए हे जर दोन ट्रायंगलचा आपण विचार केला तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बीसी आणि बीए आपण कन्स्ट्रक्शन मध्ये बघितलं की दोन्ही पण साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचप्रमाणे अँगल ओबीसी आणि अँगल ओबीए हे इक्वल आहे. रिझन काय, कारण की तो राईट अँगल आहे. आपण एज्युम केलेलं की ऍज इट इज नॉट राईट अँगल, दुसरा कुठला तरी बी वरचा जो आहे तो राईट अँगल आहे, म्हणजे तो परपेंडिक्युलर आहे, म्हणजे तो 90 डिग्रीचा आला. म्हणजेच काय, ओबीसी आणि ओबीए हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार, कारण की ते दोन्ही पण राईट अँगल. तर अशा प्रकारे ट्रायंगल ओबीसी आणि ट्रायंगल ओबीए हे दोन ट्रायंगल आपण एकमेकांना कॉन्ग्रुएंट दाखवले. लक्षात घ्या, ओबीसी आणि ओबीए हे दोन ट्रायंगल का आपण कॉन्ग्रुएंट दाखवले, कारण की त्याचा अर्थ असा होतो की ओसी आणि ओए हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आहेत. आता या ओसी मधली ओए जर का सर्कलची रेडियस असेल, ओ हा फिक्स पॉइंट आहे आणि ओ पासून तर ए पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स आता आपल्याला काय सांगितलं गेलं, आपण काय प्रूव्ह करू शकलोय की ओ आणि सी चं पण डिस्टन्स आहे. म्हणजे जर ओ ए जर का रेडियस असेल तर ओसी सुद्धा रेडियस असायला पाहिजे. इट इज सी व्हॉट हॅपन्स, बट सेगमेंट OA इज अ रेडियस. आता ही रेडियस आहे, याचा अर्थ सेगमेंट OC मस्ट बी ऑल्सो रेडियस. Therefore C lies on a circle. जर का ती रेडियस आहे तर तो C हा पॉइंट सुद्धा सर्कल वर आहे. आपण आधी काय म्हणलं होतं की A हा पॉइंट सर्कल वर आहे, C हा पण सर्कल वर आहे. याचा अर्थ झाला असा झाला की लाईन जी आहे ती A आणि C या दोन्ही पॉइंट मधून जाते. जर एक लाईन सर्कलला दोन पॉइंट मधून जात असेल तर ती टँजंट असणार आहे की सेकंड असणार आहे? एक्झॅक्टली, इट शुड बी अ सेकंड. पण आपल्याला काय दिलेलं आहे की L ही टँजंट आहे.
या इथंच आपलं कॉन्ट्रडिक्शन येते. दॅट मीन्स दॅट लाईन एल इंटरसेक्ट द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, दॅट इज ए अँड सी. ए आणि सी ह्याच्यामध्ये ती होते. पण लाईन एल ही टँजंट आहे, म्हणजे आपलं जे अज्युम्शन होतं की इट इज नॉट अ परपेंडिक्युलर, हे आपलं जे ठरलेलं होतं दॅट इज रॉंग. कारण आपण जर का असं म्हटलं की नाही तो परपेंडिक्युलर नाही, तर आपल्याला काय मिळतं, जी एल लाईन आहे ती टँजंट नाहीये, ती सेकंड येते. इट इज कॉन्ट्रडिक्शन. मग शेवटी याचा अर्थ काय झाला की आपलं जे अज्युम्शन आहे दॅट अज्युम्शन इज रॉंग. मीन्स व्हॉट इज राईट, दॅट एल इज अ टँजंट. म्हणजेच आपण जे म्हटलं होतं की नाही 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 ते एकमेकांना परपेंडिक्युलर नाहीयेत, हेच आपलं चुकीचं आहे. मग त्याच्या उलट काय, तर येस, रेडियस अँड टँजंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. अशा प्रकारे आपला हा टँजंट आणि थेरम, टँजंट थेरम आहे. या नंतरचे जे थेरम आहे ते आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहूयात. आज आपल्याला इथपर्यंतच करायचं आहे. पुढे आपण पुढच्या टॉपिकमध्ये घेऊ पुढचे टॉपिक्स.